है ना। पहा काय होत आहे की आता सर्व गणित आपण बॉडमास नियमाने सॉल्व करतो है ना। म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला सॉल्व करणे हा आतमधला कंस, म्हणजे हे होईल 10 मायनस 9 मायनस 8 मायनस है ना 7 मधून 6 गेला किती राहिला 1, म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागेल 1, त्याच्यानंतर हा -5, परत अजून 10 मायनस 9 मायनस 8 मधून 1 गेले 7 आणि परत इथं राहते -5 है ना। ठीक, मग आता परत 10 मायनस 9 मधून 7 गेले किती 2 -5, आता एक दोघाची काय होते मायनस आणि मग आल्यानंतर पुन्हा काय मायनस किंवा या दोघाची बेरीज आणि मग एकदाच मायनस असं करू शकता। 10 मधून 2 गेले नक्कीच 8 -5, आपल्या गणिताचे उत्तर किती मग 3। ठीक, लिहा पहा आता या गणितात पण आपल्याला सगळ्यात पहिले काय वापरायला लागते बॉडमास नियमच है ना। मग बॉडमास मध्ये सगळ्यात पहिले ते ब्रॅकेट म्हणजे कंस, आणि त्यातही आपण कंसाचा क्रम पाहिला, कितीही वाटत असेल तरी आपण इथं 1 अधिक 1 2 करू शकत नाही, पडलं, कारण पुढे जाऊन हा भागेला आहे, म्हणजे पहिले आपल्याला भागाकार करणं आहे ना आणि मग आल्यानंतर प्लस करणं, पडतं। इथं सुद्धा 1 अधिक 1 2 करता येत नाही, कारण पहिले भागाकार करणे आणि मग बेरीज करणे ना। बॉडमास नियमानुसार सगळ्यात पहिले सॉल्व करतो लहान कंस, पटलं, म्हणजे आपली पहिली स्टेप 1 भागेला परत 1 अधिक 1 भागेला पुन्हा 1 अधिक 1 भागेला परत 1 अधिक 1 भागेला 2, पडलं, ही पाहिजे पहिली स्टेप। चालते, याचं डायरेक्ट कसं करायचं सांगतो, पहिले पूर्ण प्रोसेस न सॉल्व करून देतो, मग आपण डायरेक्ट बघू है ना। ठीक, मग आता सगळ्यात पहिले 1 भागेला 2 हे सॉल्व करणं आहे, म्हणजे इथं होते 2 1 2 1 3 3 छेद 2 है ना। ठीक, म्हणजे त्याच्यानंतरची स्टेप समजा 1 भागेला परत 1 अधिक 1 भागेला पुन्हा 1 अधिक 1 भागेला, इथपर्यंत आलो। 2 1 2 आणि 3 3 छेद 2, म्हणजे इथं राहते 3 छेद 2, कंसात एकच संख्या राहत असेल तर आपण नाही लिहत है ना तिथं कंस। ठीक, आता हे कम्प्लीट, ओके। ठीक, आता पुन्हा हा महरूपी कंस सॉल्व करणे, मग याच्यानंतर 1 भागेला परत 1 अधिक 1 भागेला पुन्हा 1 अधिक, हा लिहितो 1, या भागाकाराचे होते गुणाकार आणि याचा होते व्यस्त है ना, म्हणजे 1 गुणेला 3 छेद 2 चा व्यस्त 2 छेद 3, पडत आहे, ओके। ठीक, आता त्याच्यानंतर पुन्हा 1 भागेला परत 1 अधिक 1 भागेला 1 अधिक इथं किती होणार 2 छेद 3, पडत आहे। ठीक, इथपर्यंत। आता त्याच्यानंतरची स्टेप परत 1 भागेला पुन्हा 1 अधिक 1 भागेला 3 1 3 अधिक 2 5 छेद 3, ओके, इथपर्यंत, म्हणजे हे झाले 5 छेद 3। आता पुन्हा आपण ही स्टेप वापरायला लागल की 1 भागेला परत 1 अधिक 1 भागाकाराचा गुणाकार आणि याचा व्यस्त 3 छेद 5 असं है ना। ठीक, आता परत काय स्टेप होईल की 1 भागेला परत 1 अधिक 3 छेद 5 असं आलो आपण इथं है ना। ठीक, आता वर घेतो पहा, इथं लिहितो है ना। ठीक, म्हणजे आता इथं 1 भागेला है ना 1 भागेला पुन्हा 5 1 5 आणि 3 8 8 छेद 5, परत इथे येईल 8 छेद 5, आता काय होईल 1 या भागाकाराचा गुणाकार 8 छेद 5 चा व्यस्त 5 छेद 8, म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल 5 छेद 8। समजलं, हे आहे आपल्या गणिताचं उत्तर। घ्या मग लिहून, पहिले लिहून घ्या, डायरेक्ट सांगतो कसं करायचं। हे जर आलं तर एक तर तुम्ही त्या पूर्ण प्रॉपर प्रोसेस न करू शकता है ना, नाही तर कसं तुम्हाला माहित आहे की या गणिताकडे जर आपण पाहिलं तर असं समजते की मला सगळ्यात पहिला लहान कंस सॉल्व करायचा आहे ना, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या ना, मला हे समजते की सगळ्यात पहिले आपल्याला लहान कंस सॉल्व करणं आहे, बरोबर। ठीक,
मग मला या लहान कंसातही हे समजते की पहिले 1 अधिक 1/2 आहे, याच्याकडे विचार नाही करू है ना. 1 अधिक 1/2 म्हणजे हा होते 2 1 2 आणि 3 का होते 3/2 म्हणजे याचं उत्तर आलं 3/2. आणि मला माहित आहे की हा 1 भागेला किती आहे 3/2 आणि 1 भागेला 3/2 म्हणजे 2 वर जाते 2/3 है ना. म्हणजे इथून इथपर्यंतचं उत्तर आहे ते 2/3 पडलं ठीक. परत 1 अधिक हा 2/3 आहे पूर्ण है ना. मग परत 1 अधिक 2/3 तर इथं 3 1 3 3 आणि 2 5 5/3 है ना. म्हणजे सरळ सरळ याचं उत्तर आहे ते 5/3 बरोबर ठीक. मग परत 1 भागेला 5/3 म्हणजे तुम्हाला माहित आहे का होते व्यस्त 3/5. कुठं 3/5 1 भागेला पासून इथपर्यंत 3/5 परत 1 अधिक मग परत 5 1 5 आणि 3 8 8/5. आता इथून इथपर्यंत उत्तराला 8/5 परत हा दिसत आहे 1 भागेला 8/5 म्हणजे काय जाते वर जाते 5/8. तर इतकं कॉन्सन्ट्रेशन असून तुम्ही असं करू शकता पण ते कॉन्सन्ट्रेशन तेवढं लागेल नंतर आहे ना ठीक. नाही तर आपण पाहिलंच पूर्ण प्रोसेसनं कसं सॉल्व्ह करायचं आहे ना ठीक. असं करायचं पुढचं गणित असं करून पाहू डायरेक्ट आपण पहिले ठीक चालेल पहा. आता आपण थोडस डायरेक्ट करायचा प्रयत्न करू पहिले मग पूर्ण लिहून देतो पद्धतशीर पहा. आता मला माहित आहे या सगळ्या गणिताकडे पाहिलं तर सगळ्यात पहिला लहान कंस सॉल्व्ह करणं आहे ना. मग लहान कंसाच्या आतमध्ये इथं दिसत आहे 13/3 मायनस 1/3 बरोबर झालं. हा लहान कंस असं आतमध्ये. आता छेद समान असेल तर एकदाच लिहितो अंशाची काय करतो मायनस कारण मायनस आहे. 13 मधून 1 गेला किती राहते 12/3 म्हणजेच किती रे 12/3 म्हणजे 4 म्हणजे इथून इथपर्यंतच उत्तर आलं 4. आता थोडस बाहेर निघू पहा हे 5/4 मायनस 1 भागेला किती 4. मग याला असं लिहिता येते ना 5/4 मायनस 1/4 या कंसाच्या आतमध्ये समजलं है ना झालं. मग आता छेद समान एकदाच लिहितो अंशाची काय होते मायनस. मग 5 मधून 1 गेला किती आले 4/4 म्हणजे उत्तर किती 1 म्हणजे सरळ सरळ संपूर्ण मारुपी कंसापर्यंतचं उत्तर किती आलं 1. आता परत याच्या बाहेर निघू 1/1 है ना. याला 1/1 म्हणजे किती 1 पडत आहे. हा 1/1 हा 1 आहे 1 आणि परत 1 अधिक 1 किती येईल उत्तर मग म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती 2. असं तुम्ही करू शकता पटापट है ना. नाही तर आता पूर्ण सोल्युशन आपण नोट्स मध्ये लिहून घेऊ है ना ते ठीक आहे पहा मग है ना. आता जाऊ पूर्ण प्रोसेस न लिहा मग आता सोबत सोबत 1 अधिक परत 1/, पुन्हा 5/4 मायनस 1/, 13/3 मायनस 1/3 कंस पूर्ण 1 अधिक पुन्हा 1/, परत 5/4 मायनस 1/, छेद समान असते एकदाच लिहितो आपण अंशाचे होते मायनस है ना असा. त्याच्यानंतर पुन्हा 1 अधिक परत 1/, पुन्हा 5/4 मायनस 1/, 12 मधून 13 मधून 1 गेला 12/3 म्हणजे किती 4 है ना. असं प्रोसेस लिहून घ्या पटापट ठीक लिहून ठेवू शकता तुम्ही है ना. आपलं एकच गणित आहे 5/4 मायनस 1/4 परत अजून 1 अधिक पुन्हा 1/, छेद समान असून एकदाच लिहितो अंशाचे मायनस करतो आपण असा. परत 1 अधिक 1/, 5 मधून 1 गेला 4/4 म्हणजे किती 1 आणि आता याला म्हणतो आपण 1 अधिक 1/1 म्हणजे 1 आणि 1 आणि किती मग 2. आपल्या गणिताचे उत्तर येते मग 2. कसं चालायचं आहे ना. आता असे नंबर ऑफ प्रॉब्लेम असतात एवढ्या 1 2 3 गणिताने तुमची प्रॅक्टिस होत नाही
ठीक आहे, म्हणजे एवढंच दिले, याच्यावर प्रॅक्टिस होत नाही. हे फक्त अशा प्रकारचं गणिताला कसं सॉल्व्ह करायचं है ना, असं सांगू शकतो. म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्ही गुगलला सर्च करा, सिम्प्लिफिकेशन असे गणित भेटते ना. हा, नाही एखादं कोणत्या पुस्तकात असेल, पण आपण शोधत राहा, भेटते है ना. ठीक, पहा मग आता हे जर गणित आलं तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले मला लहान कंस सॉल्व्ह करणे. मग हे थोडंसं डायरेक्टली करू शकता ना तुम्ही, पडलं. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे या दोघात काय मायनस 6 मधून 2 गेले, किती राहते 4. 4 मधून 5 जात नाही, म्हणून 5 मधून 4 गेला, किती राहते 1. पण मायनस आहे, हा -1 गुणेला 2 -2. -2 आणि हे 2 काय राहते 0. 2 मधून -2 गेला 0, म्हणजे इथून सरळ 0 आला. 5 मधून 0 गेला 5 आणि 1 -5 -4. मग या गणिताचं उत्तर -4. असं तुम्ही डायरेक्टली करू शकता तुमची लेवल वाढली तर. नाही तर आता आपण बाय प्रोसेस जाऊ है ना. 1 - 5 - 2 प्लस. आता सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण की 6 मधून 2 गेले 4 -5 प्लस 4 आणि हा गुणेला 2. ठीक, असं. आता त्याच्यानंतरची स्टेप की 1 - 5 - 2 अधिक, इथं काय राहते -1 आणि हा गुणेला 2 है ना. ठीक, आता पॉडमास नियमानंतर पहिले गुणाकार. ठीक, मग याच्यानंतर समजा 1 - 5 - 2. आता इथं काय होणार आहे 2 1 2 -2. चालेल, एक स्टेप लिहून घेऊ आपण -2 असं. ठीक आहे, आता 1 - 5 मायनस प्लस मायनस मायनस 2 -2 पटत आहे. मग 2 - 2 किती 0 है ना. ठीक, म्हणजे इथे येईल 1 - 5 मायनस किती रे 0. 5 मधून 0 गेला 5, मग इथं होईल 1 - 5. म्हणून फायनल आपल्या गणिताचा आन्सर तुम्ही काय म्हणू शकता -4. म्हणून हे येईल आपल्या गणिताचं उत्तर -4. लिहा मग. आता याच्यात काय होत आहे या गणितात फक्त एक्स्ट्राचं काय ऍड झालं, याच्या डोक्यावर काय बाय. मग आपण कन्सेप्ट पाहिला होता व्ही बॉडमासचा है ना, व्ही बॉडमास. मग हा जो बार दिसत आहे हा तो व्ही बार आहे, व्हिन्कुलम बार है ना. मग बॉडमास पेक्षाही पहिले काय सॉल्व करा व्ही, असं त्याचा अर्थ आहे है ना. याला पहिले सॉल्व करा. या बारच्या खाली काय दिसत आहे 8 - 5. याच्या खाली -8 -5 नाही दिसत आहे. म्हणजे मी असं म्हटलं की याच्या खाली हे असं नाही दिसत आहे है ना. या बारच्या खाली दिसत आहे आपल्याला मायनस, म्हणजे 8 - 5. म्हणून सगळ्यात पहिली स्टेप या बारच्या खाली काय ते सॉल्व करायचं. ठीक, ओके. म्हणजे आता पहिलं मांडणी करू आपण. 18 - 5 - 6 प्लस 2 आणि 7 - 8 मधून 5 गेले 3. पटत आहे असं है ना. ठीक, पहिली स्टेप. मग आता 18 - 5 - 6 प्लस 2 गुणेला 7 मधून 3 गेले किती राहते 4 झालं है ना असं. आता त्याच्यानंतर 18 - 5 - 5. आता पहिले गुणाकार आणि मग बेरीज. 4 2 8, 8 आणि 6 किती होते 8 आणि 6 14. मग एकच संख्या आतमध्ये लिहिणार आहोत ना आपण अशी है ना. इथं 14, म्हणून आपण एक संख्या आतमध्ये असेल तर ब्रॅकेट लिहत नाही है ना. ठीक, मग आता याच्यानंतरची स्टेप 18 मायनस, आता 14 मधून 5 गेले किती राहते 14 मधून 5 गेले 9 -9. लक्षात येत आहे, म्हणजे इथं राहील -9. ओके, ठीक. आता मायनस मायनस काय होते मग +9 आणि 9 आणि 18 ची बेरीज किती होते मग. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल 27. ठीक, लिहा है ना. पहा, या गणितात आपल्याला बॉडमासचा पूर्ण नियम वापरायला भेटते है ना. म्हणजे व्ही पण आहे, ब्रॅकेट पण आहे, ऑफ पण आहे है ना. डिव्हिजन कुठं समजा डिव्हिजनचा कन्सेप्ट नाही, पण गुणाकार आहे, भागाकार, बेरीज, वजाबाकी आहे ना, सर्व आहे. ठीक, ओके, चालेल. पहा, द्या लक्ष.
मग आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले आपण काय सॉल्व करतो, या दोघांची बेरीज है ना, या दोघांची बेरीज आहे. नियमानं जर समजा हा बार नसता है ना, तर या दोघात कशाचा संबंध आला असता, मायनसचा. पण इथं बार असल्यामुळे काय झालं, या दोघात काय करायला लागते, बेरीज पहिले, कारण बारच्या खाली जे दिसते ते पहिले सॉल्व करायचं आहे ना. मग आता सगळ्यात पहिली स्टेप 222 मायनस 1/3 चे ऐवजी गुणाकार करून ठेवू नये है ना, चे. त्याच्यानंतर 42 प्लस आता 56 मायनस 8 आणि 9 ची बेरीज किती होते रे है ना, त्याच्यानंतर पूर्ण प्लस 108 पडतंय, ठीक. त्याच्यानंतर दुसरी स्टेप है ना, ठीक. तुम्ही डायरेक्ट करू शकता है ना, नोट्स मध्ये लिहायचं आहे तर प्रॉपर आपल्याला चालायला लागेल है ना, ठीक. 222 मायनस 1/3 चे, त्याच्यानंतर 42 प्लस आता 56 मधून किती काढू, 17. आता 16 मधून 7 गेले, किती राहिले, 16 मधून 7 गेले किती, मायनस 5 मधून 2 गेले किती, म्हणजे इथं किती आले 39. ठीक आहे, ओके. आता त्याच्यानंतर हा कंस पूर्ण प्लस 108 मोठा कंस पूर्ण. त्यानंतरची स्टेप 222 मायनस 1/3 चे, या दोघांची काय करणे, बेरीज. 9 आणि 2 किती होते, किती आले 81 प्लस 108. ओके, इथपर्यंत ठीक. आता मला माहित आहे की पहिले काय सॉल्व करणे, चे, म्हणून आपण इथं लिहितो 222 मायनस 1/3 चे ऐवजी काय गुणेला 81 प्लस 108 कंस पूर्ण. आता इथं इथे भाग देतो, कितीचा भाग गेला, झालं, ठीक. आता त्याच्यानंतरची स्टेप 222 मायनस इथं राहिले 27 प्लस 108. ओके, इथपर्यंत ठीक. आता त्याच्यानंतर हे होते 222 मायनस दोघांची काय करा, बेरीज. 8 आणि 7 15, 5 1 2 आणि 1 3 135. 222 मधून 135 काढू है ना, ठीक. चला इकडे लिहितो, पहा. आता 12 मधून 5 गेले, 7 राहिले, परत 1 दिला. 12 मधून 4 गेले, किती राहिले 8, परत 1 दिला, किती येते आपल्या गणिताचं उत्तर, मग 87. घ्या मग उत्तर किती, 87. घरी जाऊन तुम्ही हेच गणित लिहायचं है ना, आणि हेच गणिताची न पाहता प्रॅक्टिस करत राहायची. ठीक आहे, चाल. परफेक्ट आन्सर आला पाहिजे जे काही उत्तर असेल गणिताचं. ओके, ठीक. आता सगळं गणिताकडे पाहिलं आपण, हा मोठा कंस आहे. मग सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन या मोठ्या कंसाच्या आतमधलं करणं आहे. त्याच्या आतमध्ये परत अजून आलो तर हा लहान कंस आहे, परत त्याच्या आतमध्ये पहिले सॉल्व करणं आहे व्ही बॉड मास. ओके, ठीक. आता त्याचा कन्सेप्ट क्लिअर करू पहिले. हा पहा, म्हणजे समजा हे असं असलं की इथं जे दिसत आहे ना मायनस ए मायनस बी, बरोबर. मग याचा अर्थ ते सगळ्यात पहिले मला काय सॉल्व करायला लागेल याच्या आतमधलं, म्हणजे ए मायनस बी, बरोबर ना. मग पाहता याला सॉल्व करू आपण, मायनस ए मायनस बी आणि त्याच्या डोक्यावर आहे बार, बरोबर. ठीक. मग याचा अर्थ काय होते की तुम्ही सगळ्यात पहिले काय सॉल्व करा, ए मायनस बी. म्हणजे तुम्ही असं करू शकता की मायनस ए मायनस बी, बरोबर ना. सगळ्यात पहिले हे सॉल्व करणं आहे, म्हणजे मी सगळ्यात पहिले सॉल्व केलं, त्याला कंस टाकला. आता हा मायनस प्लस काय होते, मायनस ए, आणि मायनस मायनस काय होते, प्लस बी. म्हणजे याला असं सॉल्व करता येते. ओके, आता उदाहरणार्थ पाहू. पहा, समजा मायनस 5 मायनस 4 आणि किंवा 3 घेऊ आपण, 3 आणि त्याच्या डोक्यावर बार. याचा अर्थ असा होते की सगळ्यात पहिले काय सॉल्व करा, हा 5 मायनस 3, बरोबर. ठीक. म्हणजे तुम्ही 5 मायनस 3 किती होते, 2. म्हणजे याचं उत्तर काय ते -2, बरोबर ना. या बारच्या नियमानं गेलो तर है ना, की 5 मायनस 3 म्हणजे 2, -2. बरं, आपण या नियमानं जाऊ बरं. आता
है ना, -5 -3 त्याच्या डोक्यावर बार. मी म्हटलं तुम्ही याला असा ब्रॅकेट देऊन -3 म्हणू शकता, है ना. ठीक. आता इथं काय होणार आहे, -5 -3 असंच केलं ना आपण, है ना. ठीक. मग आता 5 मधून 3 गेले तरी किती राहते, 2 -2 येते ना. म्हणजे तुम्ही असंही सॉल्व्ह केलं तरी याचं उत्तर तेवढंच येते ना. ओके. पण आता इथं 5 मधून 3 गेले 2 राहिले म्हणता येते, पण या दोघांची वजाबाकी होत नाही, संख्याच माहित नाही ना. म्हणून आपल्याला हा कन्सेप्ट वापरायला लागला आहे ना. ते क्लिअर झालं नक्की, है ना. इकडचं पहा. मग आता समजा आपण गणित सॉल्व्ह करू, है ना. पहिली स्टेप काय होईल की b मायनस a प्लस b मायनस, लक्ष द्यायचं प्रॉपर हा. ठीक. आता b मायनस सगळ्यात पहिले आपल्याला म्हणा लागेल b. याला आपण कसं सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येते -a प्लस b. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर म्हणा लागल -a प्लस b. पडलं, लक्षात आलं, है ना. ठीक. म्हणजे याचं उत्तर आपण सेपरेट काढून घेतलं, ते आलं -a प्लस b. कसं आलं तुम्ही हे कन्सेप्ट अजून पाहू शकता, बरोबर. ठीक. पहा आता सगळ्यात पहिले हे सॉल्व्ह करणे, b आणि b काय होते, 2b, है ना. ठीक. म्हणजे b मायनस a प्लस b. पहा इथं मला असं करता येते ना, मायनस प्लस मायनस, पण नाही. सगळ्यात पहिले आपण हा कंस सॉल्व्ह करतो, याच्यावर फोकस देतो, है ना. ठीक. व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर b मायनस, पुन्हा b अधिक b, 2b मायनस a. पटत आहे. ठीक. ओके. प्लस 2a. ठीक आहे इथपर्यंत. आता परत b मायनस a प्लस b मायनस परत b मायनस, हा झाला 2b मायनस मायनस प्लस a कंस पूर्ण प्लस 2a. पटलं इथपर्यंत. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन नाही काचं, आहे ना, सगळं समजते. आता मला सॉल्व्ह करणे हा कंस, -2b अधिक b काय होते, -b, वजा बाकी होईल, -b राहते शिल्लक. म्हणजे b मायनस a प्लस b मायनस, आता इथं राहिला शिल्लक पहा काय राहिला, -b प्लस a. आता हा कंस पूर्ण प्लस 2a. ओके इथपर्यंत. ठीक. आता त्याच्यानंतर b मायनस, पुन्हा b मायनस a प्लस b मायनस मायनस प्लस b मायनस प्लस मायनस a कंस पूर्ण प्लस 2a. समजलं इथपर्यंत. ठीक. आता याला सॉल्व्ह करू आपण, पहा, है ना. हा होते b मायनस, पुन्हा b मायनस a मायनस प्लस मायनस b प्लस b मायनस a प्लस 2a. ओके इथपर्यंत. ठीक. आता हा प्लस b मायनस b काय होते, कॅन्सल. आता या दोघांची होते बेरीज, म्हणजे हा झाला b मायनस, पहा इथं काय होते, -2a, है ना, आणि प्लस b आणि प्लस 2a इथपर्यंत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा मायनस यालाही गुणिला आहे, यालाही गुणिला आहे, म्हणजे b मायनस प्लस मायनस 2a मायनस प्लस मायनस b प्लस 2a. पटलं इथपर्यंत. आता हा प्लस b मायनस b कॅन्सल, 2a अधिक 2a, है ना. काय होईल मग आपल्या गणिताचं उत्तर, 2a प्लस 2a, है ना. म्हणून आपण म्हटलं आपल्या गणिताचं उत्तर 4. पटलं. घ्या प्रॉपरली.